आंदोलन मोडीत दिल्ली पोलिसांची अचानक कारवाई, वांचूक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. अभिजित दिपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, वांचूक यांना रुग्णालयात नेल्यानंतर दिपके आक्रमक, वांचूक यांना शिवीगाळ करत फरफटत नेल्याचा आरोप. पेपर फुटी पाठोपाठ नीटचा निकाल वादात, उत्तरपत्रिकेत 522 गुण, स्कोअर कार्डवर 95 गुण, बीडमधील विद्यार्थ्याच्या दाव्यानं खळबळ. उद्धव ठाकरे आज नागपुरात, अयोध्यातील दान चोरी विरोधात रामरक्षा पठण, महामंदिरासमोरील रस्त्यावरच ठाकरेंची सभा. भाजप नेत्या नवनीत राणांचा आज अमरावतीत हनुमान चालीसा पठण, नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला प्रत्युत्तर. आता आमिर खानला बिश्नोई गँगची धमकी, मुंबई क्राईम ब्रांचकडून तपास, लव्ह जिहादवर गँगची पोस्ट. भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप, देशातील पहिल्या खासगी कंपनीकडून उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण, स्कायरूटच्या विक्रम 1 न रचला इतिहास. पश्चिम रेल्वेतील 2 दिवसापूर्वीच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, बोरिवली दहिसर दरम्यान लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, एका तरुणाला 10 ते 12 जणांनी केली लाथाबुक्क्यांनी मारहाण. एसटी महामंडळात भाजपाची एंट्री होणार, महामंडळाच्या उपाध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची वर्णी लागणार. एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ, सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका, पहिल्या टप्प्याचे किमान तिकीट 15 रुपये. वर्ध्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण तापलं, घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा शहर बंद, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. मुंबईतील 30 तरुण गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात, 20 वर्षाखालील तरुण महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर, गेमिंग मिशनच्या नावाखाली तरुणांना जाळात ओढण्याचा प्रयत्न. पुण्यात एफडीएची धडक कारवाई, हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि डेअरींची तपासणी, 10 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये विचित्र अपघात, पिकअपमधील लोखंडी पोल थेट चारचाकीत शिरला, सुदैवानं चालक थोडक्यात बचावला. इगतपुरीतील पर्यटक आरोपींमधील वादाचा आणखी एक व्हिडिओ समोर, गावगुंड पर्यटकांना धमकावत असल्याचं समोर. कोकणासह घाटमाथ्यावर पुढचे 4 दिवस मोठ्या पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट, कोल्हापूर, सांगलीत जोरदार पावसाची हजेरी. काँग्रेस खासदार शशी थरूर एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये अडकले, हायड्रोलिक स्प्रेडरचा वापर करून लिफ्टचा दरवाजा उघडला, थरूर सुरक्षित. भारतात पुन्हा कोरोनानं काढलं डोकं वर, आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 जणांचा मृत्यू, नमुने पुण्याला पाठवले. राज्यभरातील डॉक्टरांनी सोमवारी पुकारला संप, आयएमएनं केली घोषणा, डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रेनं केलेल्या मारहाणीचा निषेध.